गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण जो आपला सेकंड चॅप्टर बघतोय, सेकंड चॅप्टरचं नाव आपल्याला माहीत आहे, सिलेबस पण तो आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स. ओके, सो या सेकंड चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण बेसिक पॉईंट थोडेफार स्टडी केलेले आहेत. ते पॉईंट्स कोणकोणते आहेत ते फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये सांगतो. सो त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट जो स्टडी केलेला आहे तो होता इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय असणार आहे, ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स कोणकोणते असणार आहेत आणि ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कशावरती डिपेंडेंट असतो हे पॉईंट्स आपण त्यामध्ये बघितले होते. तर नेक्स्ट आपण ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण आर रेझिस्टन्स, एल इंडक्टन्स आणि सी कॅपॅसिटन्स हे 3 पॅरामीटर्स आपण त्यामध्ये बघितलेले. त्याचा शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू पण आपण त्यामध्ये बघितलेला. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ लाईन्स हा पॉईंट स्टडी केलेला. त्यामध्ये आपण बघितलेलं की शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन असे ट्रान्समिशन लाईनचे 3 टाईप्स पडत आहेत. त्यानंतर आपण आपला जो फर्स्ट पॉईंट होता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन त्याचा परफॉर्मन्स आपण स्टडी केलेला. ओके, सो फर्स्ट पॉईंटमध्ये जो चॅप्टरमधला बेसिक पॉईंट असणार आहे तो आपण बघितलेला परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ओके, सो त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये ट्रान्समिशन लाईनची लेंथ कमी असते आणि कॅपॅसिटन्सची ऑपरेटिंग व्होल्टेजची व्हॅल्यू पण कमी असते. त्यामुळं कॅपॅसिटन्स जो असतो तो निग्लेक्ट केला जातो त्याची व्हॅल्यू कमी असल्यामुळे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची इक्वॅलेंट सर्किट डायग्राम बघितलेली. त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी जी फेजर डायग्राम असणार आहे ती फेजर डायग्राम आपण बघितलेली. आणि त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी ह्या दोघांचे फॉर्म्युला पण त्यामध्ये बघितलेले. ओके, सो सिमिलरली आपण त्या चॅप्टरमधला पुढचा पॉईंट स्टडी करणार आहे तो असणार आहे परफॉर्मन्स ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन. ओके, सो लास्ट लेक्चरला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स हा पॉईंट स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स स्टडी करणार आहे. ओके, सो आता याच्यामध्ये बेसिक पॉईंट मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 50 किलोमीटर्स टू 150 किलोमीटरच्या मध्ये असणार आहे. ओके, सो ज्या ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स किंवा लेंथ जी असणार आहे ही लेंथ 50 किलोमीटर टू 150 किलोमीटरच्या मध्ये असेल आणि ज्या ट्रान्समिशन लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज हे 20 kV टू 100 kVच्या मध्ये असेल त्या ट्रान्समिशन लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो ज्या लाईनचा लेंथ 50 टू 150 किलोमीटर आणि व्होल्टेज 20 kV टू 100 kVच्या मध्ये असेल त्याला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो आता ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये ट्रान्समिशन लाईनची लेंथ आणि ऑपरेटिंग व्होल्टेज दोन्ही सफिशियंट असल्यामुळं ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे. ओके, सो आता या पॉईंटमध्ये आपण ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जो बघणार आहे तो परफॉर्मन्स 3 पॅरामीटरवरती डिपेंडेंट असणार आहे. म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स, ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स आणि ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटन्स अशा 3 पॉईंटवरती या मीडियम ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो डिपेंडेंट असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी यामध्ये 3 मेथड्स यूज केल्या जातात. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये परफॉर्मन्स कॅल्क्युलेशनसाठी 3 मेथड्स यूज करतात. त्यामध्ये फर्स्ट मेथड जी असते ती फर्स्ट मेथड असणार आहे एंड कंडेन्सर मेथड. एंड कंडेन्सर मेथड. सेकंड मेथड जी असणार आहे ती सेकंड मेथड असणार आहे नॉमिनल टी मेथड. अँड थर्ड मेथड जी असणार आहे ती असणार आहे नॉमिनल पाय मेथड. नॉमिनल पाय मेथड. अशा 3 मेथडच्या मदतीने आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करू शकतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट जो आहे एंड कंडेन्सर मेथड, या एंड कंडेन्सर मेथडनी मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कसा कॅल्क्युलेट केला जाणार आहे ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट बघू आपण एंड कंडेन्सर मेथड. ओके, सो आपल्याला माहिती आहे आपली जी ट्रान्समिशन लाईन असते त्या ट्रान्समिशन लाईनमधले जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे लाईनचा रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे 3 पॅरामीटर्स कसे केले जातात तर लंप्ड घेतले जातात. लंप्ड म्हणजे काय तर लाईनचं रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स लाईन त्या ट्रान्समिशन लाईनची जेवढी लेंथ आहे
तेवढ्या पूर्ण लेंथवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. ओके, सो कॅल्क्युलेशनसाठी किंवा कॅल्क्युलेशन्स इझी व्हावेत यासाठी काय केलं जातात, ते जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स लंप घेतले जातात. फॉर एक्झाम्पल ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर 100 किलोमीटर असेल तर त्या 100 किलोमीटर लेंथसाठी हा एकच रेजिस्टन्स कन्सिडर केला जाणार आहे, किंवा 100 किलोमीटरच्या लेंथसाठी एकच इंडक्टन्स कन्सिडर केला जाणार आहे. म्हणजे त्या 100 किलोमीटर लेंथची जी लाईन आहे त्या लाईनचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो रेजिस्टन्स फक्त एकाच ठिकाणी रिप्रेझेंट केला जाणार आहे. त्याला आपण लंप्ड पॅरामीटर असं म्हणणार आहे. लंप्ड पॅरामीटर, त्याला लंप्ड रेजिस्टन्स, म्हणजे 100 किलोमीटरसाठी जर रेजिस्टन्स एकच दाखवला तर तो लंप्ड रेजिस्टन्स असेल. 100 किलोमीटरमध्ये जर एकच इंडक्टन्स दाखवला असेल, एकच कॅपॅसिटन्स दाखवला असेल तर तो लंप्ड इंडक्टन्स किंवा लंप्ड कॅपॅसिटन्स असणार आहे. ओके, आता एंड कंडेन्सर मेथडमध्ये काय केलं जातं तर ट्रान्समिशन लाईनचा जो कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स हा रिसिव्हिंग एंडला दाखवला जातो. त्यामुळे त्याला आपण एंड कंडेन्सर असं म्हणणार आहे. एंड कंडेन्सर मेथड, ज्या मेथडमध्ये पूर्ण ट्रान्समिशन लाईनचा जो कॅपॅसिटन्स आहे तो रिसिव्हिंग एंडला रिप्रेझेंट केला जाणार आहे. ओके, सो आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये डायग्रॅम बघितलेलीच. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स स्टडी करत असताना त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची जी इक्विवॅलंट सर्किट डायग्रॅम होती ती आपण स्टडी केलेली. सेम त्याच डायग्रॅमसारखी या मीडियम ट्रान्समिशन लाईनची पण इक्विवॅलंट सर्किट डायग्रॅम असणार आहे. फक्त डिफरन्स काय असणार आहे, कॅपॅसिटन्स जो असणार आहे तो रिसिव्हिंग एंडला रिप्रेझेंट केला जाणार आहे. सो मी या ठिकाणी त्याची डायग्रॅम ड्रॉ करून दाखवतो. डायग्रॅम आपली सुरुवात असणार आहे ते आपल्या सोर्सपासून होणार आहे. नेक्स्ट पुढे आपण त्या ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स दाखवणार आहे, त्यानंतर त्या ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टन्स, आणि नंतर पुढे आपण त्या ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट केलेला जो लोड आहे तो लोड दाखवणार आहे. तो असेल लाईनचा रेजिस्टन्स, लाईनचा इंडक्टन्स किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. हा आपला सोर्स आहे किंवा सेंडिंग एंड आहे, त्यामुळे या ठिकाणच्या व्होल्टेजला आपण VS असं म्हणणार, सेंडिंग एंड व्होल्टेज. या ठिकाणी आपला लोड आहे त्यामुळे या ठिकाणच्या व्होल्टेजला आपण रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणणार आहे. आपण या ठिकाणी व्होल्टेज रिसिव्ह करतोय. नेक्स्ट इकडून सेंडिंग आहे, हा सेंडिंग एंड आहे त्यामुळे इकडून फ्लो होणारा करंट असणार आहे तो सेंडिंग एंड करंट असणार आहे. हा लाईनचा रेजिस्टन्स, लाईनचा इंडक्टन्स, आणि या साईडला रिसिव्हिंग एंड आहे त्यामुळे हा तिकडून फ्लो होणारा करंट असणार आहे त्याला आपण रिसिव्हिंग एंड करंट असं म्हणणार आहे. ओके, ही जी डायग्रॅम असणार आहे ही डायग्रॅम आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स स्टडी करताना बघितलेली. ओके, सो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये काय होतं तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 50 किलोमीटरपेक्षा कमी असते आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 20 kV पेक्षा कमी असतं. त्यामुळे त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स जो असतो तो कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू खूप कमी होते, त्यामुळे तो आपण कॅपॅसिटन्स कन्सिडर करत नाही, तो आपण निग्लेक्ट करतो. ओके, पण आता आपण ही जी डायग्रॅम बघितलेली आहे किंवा आता जो पॉईंट बघतोय तो पॉईंट असणार आहे मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी. आणि मीडियम ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही 50 ते 150 किलोमीटर, ऑपरेटिंग व्होल्टेज 20 ते 100 kVच्या मध्ये असतं. म्हणजे लेंथ आणि ऑपरेटिंग व्होल्टेज हे सफिशियंट आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी कॅपॅसिटन्स जो असणार आहे तो कॅपॅसिटन्स प्रेझेंट असणार आहे. आता कॅपॅसिटन्स आपण कोणत्या ठिकाणी दाखवतोय त्यानुसार या ठिकाणी 3 पॉईंट पडतात. कॅपॅसिटर जर एंडला दाखवला तर त्याला आपण एंड कंडेन्सर म्हणणार. कॅपॅसिटर जर बरोबर सेंटरला दाखवला तर त्याला T मेथड म्हणणार. आणि कॅपॅसिटन्स जर डिव्हाइड करून दोन्ही साईडला दाखवला, सेंडिंग आणि रिसिव्हिंगला, तर त्याला आपण पाय मेथड असं म्हणणार आहे. सो आता आपण स्टडी करतो एंड कंडेन्सर मेथड. म्हणजे या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनमधला जो कॅपॅसिटन्स असणार आहे तो रिसिव्हिंग एंडला रिप्रेझेंट केला जाणार. असं या ठिकाणी आपला येणार आहे लाईनचा कॅपॅसिटन्स, ओके, C. आणि या कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट असणार आहे तो असणार आपला कॅपॅसिटिव्ह करंट IC. आता या ठिकाणी ट्रान्समिशनला जर रेजिस्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स ह्या दोघांचा मिळून आपण एकच पॉईंट दाखवू शकतो, तो म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईनचा इम्पेडन्स Z हा आपण त्यामध्ये दाखवू शकतो. ओके, सो असणार आपली इक्विवॅलंट सर्किट डायग्रॅम फॉर मीडियम ट्रान्समिशन लाईन विथ एंड कंडेन्सर मेथड. त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटन्स हा रिसिव्हिंग एंडला दाखवतो त्यामुळे आपण एंड कंडेन्सर मेथड असं म्हणणार आहे. ओके, सो ही आपली इक्विवॅलंट सर्किट डायग्राम असेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे VS म्हणजे काय असणार आहे तर सेंडिंग एंड व्होल्टेज असेल. IS म्हणजे काय असणार आहे सेंडिंग एंड करंट असणार आहे. तर नेक्स्ट VR म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असेल. IR म्हणजे रिसिव्हिंग एंड करंट असणार आहे. IC म्हणजे कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट असणार आहे.
आर म्हणजे लाईनचा रेझिस्टन्स असेल, एक्सेल म्हणजे लाईनचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे, नेक्स्ट सी म्हणजे लाईनचा कॅपॅसिटन्स असणार आहे. ओके, याबरोबरच आपण आणखीन 2 पॅरामीटर्स कन्सिडर करतोय, ते म्हणजे कॉस फाय एस म्हणजे सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर आणि कॉस फाय आर म्हणजे रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर असणार आहे. सो हे पॅरामीटर्स आपण त्यामध्ये कन्सिडर केलेले आहेत. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि परफॉर्मन्स आपण कशावरून कॅल्क्युलेट करू शकतो, तर परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन वरून आपण त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स सांगू शकतो. आणि सेकंड असणार आहे पर्सेंटेज ट्रान्समिशन इफिशियन्सी. ओके, सो व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी ह्या 2 पॉईंटवरून आपण त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स दाखवू शकतो किंवा सांगू शकतो. सो आता व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर आपल्याला माहिती आहे व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला काय असतो, सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवाइड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज इंटू 100. 100 का, तर कारण आपण पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करतो. आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी किती असते त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे रिसिविंग एंड पॉवर डिवाइड बाय सेंडिंग एंड पॉवर असणार आहे. रिसिविंग एंड पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे व्ही आय कॉस फाय असा पॉवरचा फॉर्म्युला असतो. आता आपण रिसिविंग एंडसाठी काढतोय त्यामुळे आपला फॉर्म्युला काय होणार आहे, व्ही आर आय आर कॉस फाय आर म्हणजे रिसिविंग एंड व्होल्टेज इंटू रिसिविंग एंड करंट इंटू रिसिविंग एंड पॉवर फॅक्टर डिवायडेड बाय सेंडिंग एंड पॉवर. सेंडिंग एंड पॉवरचा पण फॉर्म्युला सेम असेल व्ही एस इंटू आय एस इंटू कॉस फाय एस म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज इंटू सेंडिंग एंड करंट इंटू सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर इंटू 100 केला तर तुम्हाला इफिशियन्सी त्या लाईनची मिळणार आहे. ओके, आता आपल्याला रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फाइंड आउट करण्यासाठी काय काय लागत आहेत, तर याच्यामध्ये बघा व्ही एस आपल्याला माहीत असला पाहिजे, व्ही आर माहीत असला पाहिजे म्हणजे व्ही एस लागेल, व्ही आर लागेल. नेक्स्ट इथं आय आर आपल्याला माहीत असला पाहिजे, सो आय आरची व्हॅल्यू आपल्याला माहीत असली पाहिजे आणि आय एस म्हणजे सेंडिंग एंड करंट. हे 4 पॅरामीटर जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आता हे 4 पॅरामीटर जे असणार आहेत किंवा ह्या 4 पॉईंटच्या व्हॅल्यू जे असणार आहेत, ह्या 4 पॉईंटच्या व्हॅल्यू आपण फेजर डायग्रॅमवरून कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर आपण आता ह्या पॉईंटची किंवा ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनची फेजर डायग्रॅम असणार आहे, ते फेजर डायग्रॅम ड्रॉ करूया. ओके, सो आपला पॉईंट असेल फेजर डायग्रॅम. सो फेजर डायग्राम ड्रॉ करत असताना आपल्याला एक रेफरन्स वेक्टर किंवा रेफरन्स फेजर आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. सो रेफरन्स फेजर जो असणार आहे तो आपण रिसिविंग एंड व्होल्टेज हा रेफरन्स फेजर कन्सिडर करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण करूया कन्सिडर व्ही आर म्हणजे रिसिविंग एंड व्होल्टेज आहे ॲज अ रेफरन्स फेजर. ओके, सो याच्यामध्ये आपण व्ही आर जो आपला असणार आहे रेफरन्स फेजर तो आपण व्हर्टिकल लाईननी रिप्रेझेंट करणार आहे. असेल आपला रेफरन्स फेजर व्ही आर म्हणजे रिसिविंग एंडचं व्होल्टेज असेल, रिसिविंग एंडचं व्होल्टेज असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे रिसिविंग एंडचं व्होल्टेज आणि रिसिविंग एंडचं करंट ह्या दोघांचं जे रिलेशन आहे कशावर डिपेंड असणार आहे, तर टाईप ऑफ लोडवरती डिपेंडंट असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल अज्युम करा की त्याच्यामध्ये आपण जो लोड कनेक्ट केलेला आहे तो लॅगिंग आहे. सो लॅगिंग लोड असं जर आपण कन्सिडर केलं तर आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, तर व्ही आर आणि आय आर ह्या दोघांमध्ये रिलेशनशिप काय असणार आहे, तर लोड लॅगिंग आहे त्यामुळं रिसिविंग एंडचा करंट जो असणार आहे तो रिसिविंग एंडच्या व्होल्टेजला लॅग करणार आहे. बरोबर आहे, कारण लॅगिंग टाईपचा लोड असेल किंवा त्याला आपण म्हणू शकतो की इंडक्टिव्ह लोड असेल. इंडक्टिव्ह लोड असेल तर इंडक्टिव्ह लोडमध्ये करंट आणि व्होल्टेज ह्यामध्ये लॅगिंग फेज डिफरन्स असतो. सो आपण अज्युम केलेला आहे की लोड जो आहे तो लॅगिंग आहे म्हणजे इंडक्टिव्ह लोड असेल, इंडक्टिव्ह लोड असेल असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की आय आर जो असणार आहे तो आय आर लॅग करणार आहे व्ही आरला बाय अँगल ऑफ
फाय आर. ओके, सो रिसिव्हिंग एंडचा करंट जो आहे तो व्होल्टेजला लॅग करेल बाय अन अँगल फाय आर. ओके, म्हणजे व्होल्टेजचा तो मागे पडेल. सो फेजर डायग्राममध्ये आपण कसं दाखवू शकतो, हा व्ही आर आहे, ह्या व्ही आरला करंट जो असणार आहे तो लॅग करणार आहे. सो लॅगिंग करंट असणार आहे तो त्याच्यापेक्षा असा खाली असणार आहे. सो असेल आपला आय आर आणि तो लॅगिंग करणार आहे बाय अन अँगल फाय आर. ओके, कारण आपण लोड कन्सिडर केलेला आहे, इंडक्टिव्ह लोड किंवा लॅगिंग लोड आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, द नेक्स्ट, आता या फेजर डायग्राम ड्रॉ करत असताना आपण सायमल्टेनियसली ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार. आपल्याला 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, व्ही एस, व्ही आर, आय आर आणि आय एस. ओके, सो आता या ठिकाणी व्ही आरची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. सो आपण फर्स्ट पॉईंट बघूया, व्ही आर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असणार आहे, ह्याची व्हॅल्यू काय असेल. आता हा आपण फेजर दाखवतोय कारण हे आपण लाईन दाखवलेलं आहे फेजर. त्याच्यामध्ये हा व्ही आर जो फेजर असणार आहे, हा फेजर आपण 2 पार्टमध्ये स्प्लिट करू शकतो. एक असणार आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल, बरोबर आहे. एक असणार आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा असणार आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट. इथं असं डॉटेड लाईन मी दाखवतो. ओके, सो ही जी आय आरची लाईन आहे, आपण 2 पार्टमध्ये स्प्लिट करू शकतो. एक असणार आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा असणार आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट काय आहे तर व्ही आर आहे. ओके, सो आपण ह्या फाय आरची जर कोसाइन व्हॅल्यू घेतली, कॉस व्हॅल्यू घेतली तर आपल्याला काय मिळू शकतं बघा, कॉस फाय आर हिची आपण कॉस व्हॅल्यू घेतली. सो कॉसचा फॉर्म्युला काय असतो तर ॲडजेसंट साईड डिवाइड बाय डायगोनल असणार आहे. सो ॲडजेसंट साईडला काय आहे तर व्ही आर आहे, डिवाइड बाय डायगोनल काय असणार आहे आय आर असणार आहे, बरोबर आहे. सो आपण आय आरसाठी हे इक्वेशन कसं रिअरेंज करू शकतो. सो आय आर इज इक्वल्स टू पण आय आर इकडे येणार आणि हा व्ही आर इकडे आल्यानंतर फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल तर व्ही आर इंटू कॉस फाय आर असं मिळणार आहे. ओके, ओके, सो आपल्याला इक्वेशन काय मिळेल, आय आर इज इक्वल्स टू व्ही आर डिवाइड बाय कॉस फाय आर. कारण कॉस फाय आर इज इक्वल्स टू व्ही आर अपॉन आय आर होता. सो आय आर आपण इकडे मल्टिप्लाय केला किंवा आय आर आपण सेपरेट केलं तर व्ही आर डिवाइड बाय कॉस फाय आर मिळणार आहे. किंवा हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो तर व्ही आर इज इक्वल्स टू हा आय आर इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार म्हणजे आय आर कॉस फाय आर असं होणार आहे. ओके, सो एक कंपोनंट जो असणार आहे हॉरिझॉन्टलचा तो आपल्याला मिळेल आय आर कॉस फाय आर. सिमिलरली आपण हा जर व्हर्टिकल कंपोनंट फाइंड आउट केला तर तो आपल्याला मिळणार आहे मायनस आय आर साइन फाय आर. ओके, सो आपण आय आरची व्हॅल्यू काय येऊ शकतो तर आय आर कॉस फाय आर मायनस जे आय आर साइन फाय आर. ओके, सो इक्वेशन मिळेल. सो या दोन्ही इक्वेशनमधून आपण आय आर हा जर पॉईंट कॉमन काढला, हे व्हॅल्यू कॉमन काढली तर आपल्याला इक्वेशन मिळेल आय आर इंटू ब्रॅकेट कॉस फाय आर मायनस जे साइन फाय आर. ते असणार आपली रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आय आरची व्हॅल्यू. ओके, सो आपल्याला यामध्ये एक पॉईंट मिळतोय तो म्हणजे आय आरची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशननं फाइंड आउट करू शकतो आय आर इंटू ब्रॅकेट कॉस फाय आर मायनस जे साइन फाय आर. ओके, तर त्या ठिकाणी एकच आपण नोटेशन यूज करूया. डायग्राममध्ये या ठिकाणी मी कॅपिटल आय आर दाखवलेलं आहे, त्यामुळे इथं पण आपण कॅपिटल आय आर दाखवूया. फेजरमध्ये इथं पण कॅपिटल आय आर फेजरमध्ये, आणि त्याचं फायनल इक्वेशन असणार आहे आय आर इंटू ब्रॅकेट कॉस फाय आर मायनस जे साइन फाय आर. ओके, द नेक्स्ट त्यानंतर आपला सेकंड पॉईंट असणार आहे ज्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहे तो असेल कॅपॅसिटन्स करंट. ओके, आय सीची व्हॅल्यू आपण त्यामध्ये फाइंड आउट करणार आहे. सो सेकंड पॉईंट कॅपॅसिटन्स करंट आय सी फाइंड आउट करायचा आहे. स्वतः कॅपॅसिटन्स करंटचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. तो फॉर्म्युला काय असणार आहे तर जे ओमेगा सी इंटू त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज. आता हा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज जे असणार आहे. आता हा कॅपॅसिटर आणि हा लोड हे दोन्ही एकमेकांना पॅरलमध्ये कनेक्ट केलेत. सो लोडच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस असणार आहे. ओके, सो आता लोडच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे व्ही आर. सो सिमिलरली कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे व्ही आर. ओके, सो कॅपॅसिटर करंट आपण कसा फाइंड आउट करणार जे ओमेगा सी इंटू त्याच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही आर. ओके, तर आपल्याला या ठिकाणी माहीत आहे ओमेगाची व्हॅल्यू काय असते तर ओमेगा इज इक्वल्स असतो 2 पाय एफ. सो आपली इक्वेशन काय होईल जे 2 पाय एफ हा सी आहे असा आणि हा व्ही आर. ओके, म्हणजे आपलं फेजर व्होल्टेज असतात. त्या ठिकाणी मी कॅपिटल वापरतोय.
डायग्राममध्ये दाखवताना नाही तुम्ही, सॉरी इथं डायग्राममध्ये कॅपिटल दाखवलेलं आहे, इथं वापरताना मी स्मॉलमध्ये वापरलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपण एकच यूज करूया, ते म्हणजे आपण कॅपिटलमध्ये रिप्रेझेंट करूया. ओके, असणार आहे कॅपॅसिटर करंट. सो तर पहिला आपण फाइंड आउट केला रिसिव्हिंग एंडचा करंट, नेक्स्ट कॅपॅसिटर करंट आपण फाइंड आउट केलेला आहे. आता नेक्स्ट त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे, त्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहे, तो असणार आहे सेंडिंग एंड करंट. ओके, सो आपल्याला सेंडिंग एंड करंटची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागत होती. सो सेंडिंग एंड करंट बघा आता डायग्राममध्ये सेंडिंग एंड करंट काय आहे, तर इथून जो सेंडिंग एंड करून येणार आहे तो करंट. आता तो करंट पुढे आल्यानंतर काय होतोय, तर इथं आल्यानंतर दोन पार्टमध्ये डिव्हाइड होतोय. थोडा करंट कॅपॅसिटरमध्ये जातोय आणि रिमेनिंग करंट असणार आहे तो लोडमध्ये जाणार आहे. ओके, सो या पॉईंटला तुम्ही इथं KCL अप्लाय करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता की इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट असणार आहे. ओके, सो KCL अप्लाय केलं तुम्हाला समजेल की सेंडिंग एंड करंट म्हणजे काय, तर कॅपॅसिटरचा करंट प्लस लोडमधला करंट, ह्या दोघांची ॲडिशन केली की तुम्हाला सेंडिंग एंड करंटची व्हॅल्यू मिळणार आहे. सो सेंडिंग एंड करंट काय असेल, तर सेंडिंग एंड करंट आहे कॅपॅसिटर करंट प्लस रिसिव्हिंग एंड करंट किंवा लोडमधून फ्लोणार करंट. ओके, सो IC प्लस IR केलं की तुम्हाला सेंडिंग एंडचा करंट मिळणार आहे KCL नुसार. ओके, त्या ठिकाणी ICची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे जे 2πfc × VR आहे आणि IRची व्हॅल्यू माहीत आहे IR इज इक्वल्स टू cos φr मायनस j sin φr. सो ही ICची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची आणि IRची व्हॅल्यू असणार ती इथली सबस्टिट्यूट करायची, तुम्हाला सेंडिंग एंड करंट जो असणार तो सेंडिंग एंड करंट मिळेल. ओके, त्या ठिकाणी आपला सेकंड फॅक्टर म्हणजे सेंडिंग एंड करंट पण आपल्याला मिळाला. आता नेक्स्ट जनरली काय केलं जातं, तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जे असतं ते रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं असतं. ओके, तर तुम्हाला ज्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला एकतर रिसिव्हिंग एंड किंवा सेंडिंग एंड, जनरली रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज जे असतं ते व्होल्टेज तुम्हाला दिलेलंच असतं. ओके, त्यामुळे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हे आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये माहीत असणारच आहे. आता फाइंड आउट फक्त करायला लागणार तो असणार आपला सेंडिंग एंडचा करंट. ओके, सो सेंडिंग एंड करंटसाठी आपण फॉर्म्युला बघूया. 4 पॉईंट सेंडिंग एंड करंट जो असणार आहे तो सेंडिंग एंड करंट व्होल्टेज सेंडिंग एंड करंट आता आपण फाइंड आउट केला, सेंडिंग एंड व्होल्टेज आपण फक्त बघणार आहे. सो सेंडिंग एंड व्होल्टेज कसं फाइंड आउट करू शकतो आपण ह्या डायग्रामनुसार, तर सेंडिंग एंड व्होल्टेज आता इथून जर तुम्ही 100 व्होल्ट्स पाठवलं, सेंडिंग एंड करताना 100 व्होल्ट पाठवलं, तर तुम्हाला रिसिव्हिंगला 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज मिळणार नाही. कारण काय होणार आहे, व्होल्टेज पावर ट्रान्समिट होताना त्या लाईनमध्ये थोडेफार ड्रॉप्स होणार आहे. सो त्या लाईनमध्ये थोडाफार व्होल्टेज ड्रॉप होईल आणि जे शिल्लक राहिलेलं व्होल्टेज असणार आहे ते नंतर तुम्हाला रिसिव्हिंग एंडला मिळणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सेंड करताना 100 व्होल्ट केलं तर रिसिव्हिंग एंडला तुम्हाला नियर अबाउट 95 व्होल्ट एवढं व्होल्टेज मिळेल आणि जे 5 व्होल्ट राहणार आहे ते 5 व्होल्ट काय होणार आहे, तर ते हे R आणि XL ह्या दोघांच्या मध्ये तो 5 व्होल्ट जो असणार आहे तो ड्रॉप होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे ट्रान्समिशन लाईन आहे म्हणजे काय, तर त्या लाईनमध्ये रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स असणार आहे किंवा रिॲक्टन्स असणार आहे आणि त्यामुळे त्या लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होणारच आहे. सो तुम्ही जेवढं व्होल्टेज पाठवणार आहे त्यामध्ये थोडाफार ड्रॉप होणारच आहे आणि राहिलेलं व्होल्टेज तुम्हाला रिसिव्हिंग एंडला मिळणार आहे. सो सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, तर सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला काय होऊ शकतो, सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय, तर आता रिसिव्हिंगला किती व्होल्टेज मिळणार आहे प्लस त्या लाईनमध्ये किती ड्रॉप होणार आहे. बरोबर आहे, लाईनमध्ये किती ड्रॉप होणार आहे. आता लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, तर व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे I × Z म्हणजे काय, इम्पेडन्समध्ये त्याच्यामध्ये रेझिस्टन्समुळे होणारा व्होल्टेज ड्रॉप पण असेल आणि रिॲक्टन्समुळे होणारा पण व्होल्टेज ड्रॉप असणार आहे. ओके, किंवा सिम्पल मी तुम्हाला सांगतो लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप तुम्ही कसा कॅल्क्युलेट करू शकता, तर एक म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रेझिस्टन्समध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतोय हे कॅल्क्युलेट करून घ्या, प्लस रिॲक्टन्समध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतोय ते कॅल्क्युलेट करून घ्या, दोघांची ॲडिशन करा म्हणजे तुम्हाला लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळेल. आता रेझिस्टन्समधला व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्होल्टेज ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर फ्लो होणारा करंट आणि त्या कंपोनंटचा रेझिस्टन्स. ओके, सो फ्लो काय, करंट कुठला फ्लो होतोय, तर IS हा करंट आरमधून फ्लो होतोय. सो IS × R केलं की तुम्हाला ह्या रेझिस्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. ओके, सो इथं आपण लिहूया सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय, तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस ड्रॉप असणार आहे. आता ड्रॉप जो असणार आहे तो ड्रॉप या ठिकाणी 2 पॉईंटमध्ये होणार आहे, एक म्हणजे रेझिस्टन्समध्ये होणार आहे आणि दुसरा असणार आहे तो इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये होणार आहे. रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट केला मी तुम्हाला तर सांगितलं, कसा कॅल्क्युलेट करायचा आहे,
तर रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आणि त्याचा रेझिस्टन्स. सो आय एस इंटू आर केलं की तुम्हाला ह्या रेझिस्टरमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय होईल, आय एस इंटू आर प्लस इंडक्टर्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप कसा मिळेल, तर त्या इंडक्टर्समधून फ्लो होणारा करंट आणि त्या इंडक्टर्सचा रिॲक्टन्स असणार आहे. त्या इंडक्टरमधून कुठला करंट फ्लो होतो आहे, आय एस फ्लो होतो आहे आणि त्याचा रिॲक्टन्स किती आहे, एक्स इंटू एल आहे. सो आय एस इंटू एक्स एल केलं की तुम्हाला त्या इंडक्टर्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप मिळणार आहे. ओके, सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय, तर रिसिविंग एंड व्होल्टेज प्लस लाईनमध्ये होणारा ड्रॉप. लाईनमध्ये दोघांमुळे ड्रॉप होतो, एक म्हणजे रेझिस्टन्स आणि दुसरा असणार आहे रिॲक्टन्समुळे. सो रेझिस्टन्समुळे होणारा ड्रॉप हा आणि रिॲक्टन्समुळे होणारा व्होल्टेज ड्रॉप हा. सो आपलं फायनल इक्वेशन काय होईल, सो फायनल इक्वेशन होणार आहे व्ही एस इज इक्वल्स टू व्ही आर रिसिविंग एंड व्होल्टेज प्लस रेझिस्टन्समुळे होणारा ड्रॉप प्लस इंडक्टन्समुळं होणारा ड्रॉप. आता या दोघांमध्ये आय एस कॉमन आहे. सो आय एस जर कंबाईन घेतलं तर काय होऊ शकतं, आय एस इंटू ब्रॅकेट आर प्लस जे एक्सेल. आणि आर प्लस जे एक्सेल म्हणजे काय, तिथे डायग्राममध्ये आपण बघितलेलं आहे आर आणि एक्सेल. आर प्लस जे एक्सेल म्हणजे काय असणार, तर झेड असणार आहे, इम्पेडन्स असणार आहे. सो आपण हे इक्वेशन असेही लिहू शकतो, व्ही आर प्लस आय एस इंटू झेड. झेड म्हणजे इम्पेडन्स म्हणजेच आर प्लस जे एक्सेल. सो असणार आहे आपला सेंडिंग एंड व्होल्टेज. ओके, तर आपल्याला आता सेंडिंग एंड व्होल्टेज मिळालेला आहे किंवा आपण सेंडिंग एंड व्होल्टेज ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. आय आर प्लस आय एस इंटू झेड ह्या फॉर्म्युला आपण सेंडिंग एंड व्होल्टेज कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट रिसिविंग एंड व्होल्टेज जे असतं ते रिसिविंग एंड व्होल्टेज जनरली प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं असतं. नेक्स्ट त्यानंतर आपण सेंडिंग एंड करंट कसं कॅल्क्युलेट करणार, तर कॅपॅसिटर करंट प्लस आपला रिसिविंग एंडचा करंट. कॅपॅसिटर करंट कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचा फॉर्म्युला हाय जे प्लस 2 एफ सी इंटू रिसिविंग एंड व्होल्टेज. आणि रिसिविंग एंड करंट कसा फाइंड आउट करता, त्याचा फॉर्म्युला येत आहे आय आर इंटू कॉस फाय आर मायनस जे साइन फाय आर. सो ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही आय आर कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही आय सी कॅल्क्युलेट करणार. नंतर आय आर आणि आय सीच्या व्हॅल्यू ॲड केल्या की तुम्हाला आय एस मिळतोय. आणि हा आपल्याकडे थर्ड फॉर्म्युला होता, इथं होता थर्ड फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युलावरून तुम्ही व्ही एस कॅल्क्युलेट करू शकता. सो तुम्हाला व्ही एस मिळणार आहे, व्ही आर प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेला असतो, आय एस आपण कॅल्क्युलेट केला, आय आर आपण कॅल्क्युलेट केला. सो ह्या चार व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या की ह्या चार व्हॅल्यू तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी, त्याचे दोन फॉर्म्युला आपण इथं बघितले, व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी. ह्या दोन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कुठे लागत आहेत, तर व्ही एस व्ही आर म्हणजे इथं आय आर आणि आय सी ह्या चार व्हॅल्यू लागतात. ह्या चार व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या आणि तुम्ही चार व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट केला की तुम्हाला ऑटोमॅटिकली व्होल्टेज रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी कॅल्क्युलेट करता येणार आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकला म्हणजेच काय, तर तुम्ही त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जज करणार आहे. इफिशियन्सी चांगली आली तर ट्रान्समिशनचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे. व्होल्टेज ड्रॉप तर कमी होत असेल तर त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन पण चांगलं असणार आहे. म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स ओव्हरऑल तुम्हाला चांगला बघायला मिळणार आहे. सो त्यासाठी परफॉर्मन्स जज करायचा आहे, म्हणजे रेग्युलेशन आणि इफिशियन्सी काढायचे आहे. आणि त्यासाठी व्ही एस व्ही आर आय आर आणि आय एस ह्या चार व्हॅल्यू लागतात. आणि ह्या चार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युले बघितले. ओके, आता हे फॉर्म्युले बघितले आपल्याला तर त्याचे फक्त फेजर डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करायचे. सो फेजर डायग्राम आपण बघितलं. फेजर डायग्राममध्ये आपण व्ही आर हा रेफरन्स फेजर घेतला, तो व्ही आर जो असणार आहे त्या व्ही आरला आय आर जो असणार आहे तो लॅग करेल बाय एन अँगल फाय आर. ओके, आता नेक्स्ट आता आपला जो कॅपॅसिटर्स करंट असणार आहे, कॅपॅसिटर करंट. आता हा कॅपॅसिटर करंट काय करणार आहे, तर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला लीड करणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये काय करतो, कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये करंट आहे तो लीड करतो. आता कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट आय सी हा कॅपॅसिटर व्होल्टेजला लीड करणार आहे. कॅपॅसिटरच्या अक्रॉस कुठलं व्होल्टेज आहे, तर कॅपॅसिटर सो कॅपॅसिटर आणि लोड हे एकमेकांना पॅरलमध्ये आहेत. सो लोडच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज काय येणार आहे, तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज पण व्ही आर एवढंच येणार आहे, कारण कॅपॅसिटर आणि लोड एकमेकांना पॅरलमध्ये आहेत. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही आर येणार. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आणि कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट हे कशा असणार आहेत एकमेकांना, तर लीडिंग असणार. म्हणजे कॅपॅसिटरचा करंट आय सी हा
कॅपॅसिटरचा व्होल्टेज व्ही आरला लीड करणार. त्या ठिकाणी डायग्राममध्ये आपण बघा, हा आपण व्ही आर दाखवलेला आहे. सो ह्या व्ही आरला कॅपॅसिटर करंट आहे तो लीड करणार आहे बाय अन अँगल ऑफ 90 डिग्री. सो कॅपॅसिटर करंट असणार आहे तो ह्या ठिकाणी आपण दाखवणार आहे IC 90 डिग्री. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सेंडिंग एंड करंट फाइंड आउट. आपल्याकडे रिसिव्हिंग एंड करंट आहे, कॅपॅसिटर करंट आहे. आपल्याला सेंडिंग एंड करंट कॅल्क्युलेट करायचं. सेंडिंग एंड करंटचा फॉर्म्युला काय आहे, तर सेंडिंग एंड करंटचा फॉर्म्युला आहे IS इज इक्वल्स टू कॅपॅसिटर करंट प्लस रिसिव्हिंग एंड करंट. सो रिसिव्हिंग एंड करंट आपल्याकडे त्याचा फेजर आहे, कॅपॅसिटर करंटचा फेजर आहे. या दोघांचे आपण फेजर ॲडिशन केली तर आपल्याला IS म्हणजे सेंडिंग एंड करंट मिळणार आहे. ते आपण कशी करू शकतो, तर हा कॅपॅसिटरचा जो फेजर आहे तो आपण इथं आहे असं दाखवू शकतो. सेम डायरेक्शन, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जेवढी ह्या ICची लेंथ आहे तेवढीच इथं त्या ICची लेंथ दाखवायची. म्हणजे हा जो फेजर आहे हा डायरेक्ट इथं न दाखवता डायरेक्ट IRच्या पुढं ॲड करायचा आहे त्याच्या डायरेक्शनमध्ये. तो सुरुवातीला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये असतो, इथं पण तो आहे असा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये येणार आहे. ओके. सो हा झाला आपला IR, हा असणार आहे IC. ह्या दोघांची ॲडिशन केली म्हणजे तो जो मिळणार आहे, हा जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे हा पॉईंट म्हणजे असेल आपला IS सेंडिंग एंड करंट. ओके. आणि VR आणि IS ह्यामध्ये जो अँगल असणार आहे तो अँगल असणार आपल्याला phi s सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर. ओके. सो हा त्याचा पॉईंट झाला. देन नेक्स्ट पुढचा पॉईंट आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, तर सेंडिंग एंड व्होल्टेज पण कॅल्क्युलेट करायचं होतं. सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला आपण बघितला काय होता, तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस रेजिस्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप प्लस इंडक्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. ओके. सो VR प्लस IR प्लस IXL केलं तर आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेजचा फेजर पण कॅल्क्युलेट करता येणार आहे. त्या ठिकाणी बघा, हा जो फेजर आहे कशाचा दाखवलेला आपण VRचा दाखवलेला आहे. सो आपल्याला ह्याच्यामध्येच आता IR हा रेजिस्टन्समुळे होणारा ड्रॉप जो आहे तो ड्रॉप ॲड करायचा आहे. आता IR हा ड्रॉप कशामुळे होतोय, तर त्या रेजिस्टन्समधून करंट फ्लो झाल्यामुळे. आता रेजिस्टन्समधून कुठला करंट फ्लो झाला तर आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे रेजिस्टन्समधून कुठला करंट फ्लो झाला, तर सेंडिंग एंड करंट. ओके. सो डायग्राममध्ये बघा, आता फेजर डायग्राम आता आपले त्याच पेजवरती बॅकवरती येते. तुम्ही फेजर डायग्राम इथं आणखी येतो तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा आपला VR, हा IR तो लॅग करणार आहे बाय अन अँगल phi r. नंतर इथं आपला हा कॅपॅसिटर करंट असेल IC. IR आणि IC ह्या दोघांचे ॲडिशन केल्यावर जे मिळणार आहे तो असणार आहे आपला IS सेंडिंग एंड करंट. आणि VR आणि IS ह्यामध्ये जो अँगल असणार आहे तो अँगल असणार आहे phi r. ओके. द नेक्स्ट आता आपण बघतोय आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे VR प्लस रेजिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप म्हणजे IS इंटू R आणि इंडक्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. आता VRचा फेजर आपल्याकडे ऑलरेडी आहे. ह्या फेजरमध्ये फक्त ISR हा फेजर ॲड करायचा आहे. आता हा जो रेजिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप हा कशामुळे होतोय, तर सेंडिंग एंड करंटमुळे. सो सेंडिंग एंड करंट ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याच डायरेक्शनमध्ये हा IS इंटू R आपला ड्रॉप होणार आहे. ओके. सो सेंडिंग एंड करंट कसा आहे, तर सेंडिंग एंड करंट हा इथं आहे असं आपण दाखवलेलं आहे. ओके. सो सिमिलरली आपला सेंडिंग एंडमुळे होणारा ड्रॉप जो असणार आहे तो त्याला पॅरल, ही जी लाईन असणार आहे ह्या लाईनला पॅरल लाईन आपण इथून ड्रॉ करणार आहे. ओके. सो हा असेल आपला IS इंटू R म्हणजे रेजिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप. ही जी लाईन असणार आहे ISची ह्या लाईनलाच पॅरल लाईन आपण इथून पुढं ड्रॉ करणार. आणि नेक्स्ट त्याच्या पुढं असणार आहे आपला रिॲक्टन्समध्ये होणारा ड्रॉप. आता रिॲक्टन्समध्ये होणारा ड्रॉप जो असणार आहे तो 90 डिग्रीनी लॅग करेल. सो इथून पुढं 90 डिग्रीनी आहे अशी वरती, इथं 90 डिग्रीचा अँगल आला पाहिजे. इथून वरती लाईन जे येणार आहे ते असणार आहे आपला इंडक्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. ओके. सो हा झाला ISR आणि हा झाला ISXL. ओके. सो R प्लस XL ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणतो इम्पेडन्स. ओके. सो आपण ह्या दोन लाईन जर डॉटेड लाईननी जॉईन केल्या, ओके, म्हणजे ही एक ट्रायंगलची साईड झाली, ही एक ट्रायंगलची साईड झाली. सो ट्रायंगलचा डायगोनल जो असणार तो आपला होणार आहे इम्पेडन्स. ओके. तो आपण दाखवणार IS इंटू Z. ओके. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा VS म्हणजे काय, तर VR प्लस ISR प्लस ISXL. सो हा झाला आपला VR
हा झाला ISR आणि हा झाला ISXL. हा जो फायनल पॉईंट असणार आहे, हा फायनल पॉईंट आपण या पॉईंटपासून जॉईन करणार आहे. हा फायनल पॉईंट जॉईन केल्यावरती हा जो आपल्याला फेजर मिळणार आहे, हा फेजर म्हणजे आपला सेंडिंग एंड व्होल्टेजचा फेजर असणार आहे. ओके, ह्या डायग्राममध्ये बघा आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज मिळते. कधी मिळालं? ज्यावेळेला आपण VR, IR आणि IXL ह्या तिघांची ॲडिशन केली त्यावेळेला. ओके, नेक्स्ट सेंडिंग एंड करंट मिळाला. सेंडिंग एंड करंट कधी मिळालेला? ज्यावेळेला आपण रिसिव्हिंग एंड करंट प्लस कॅपॅसिटर करंट ॲड केला त्यावेळेला. ओके, सो डायग्राममध्ये सिमिलरली मी तुम्हाला दाखवतो. सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला कधी मिळालं? ज्यावेळेला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस त्या लाईनमध्ये होणारा ड्रॉप, म्हणजे इथलं व्होल्टेज ड्रॉप प्लस हे व्होल्टेज म्हणजे आपलं सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे. ओके, सिमिलरली सेंडिंग एंड करंट आपण कसा कॅल्क्युलेट केला? तर कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट आणि लोडमधून फ्लो होणारा करंट, सो हा करंट आणि ह्या करंट या दोघांचे ॲडिशन केले आपल्याला सेंडिंग एंड करंट मिळाला. सो आपण फेजर डायग्राममध्ये तो दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट राहिला पॉईंट होता तो होता आपला रिसिव्हिंग एंड करंटचा. रिसिव्हिंग एंड करंट आपण त्या फॉर्म्युलावरून फाइंड आउट केलेला. सो ही जी डायग्राम असणार आहे ही असणार आहे फेजर डायग्राम फॉर मीडियम ट्रान्समिशन लाईन. ओके, सो ही डायग्राम असताना ही डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायचं. ड्रॉ करत असताना त्याची इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे, त्याची फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. नंतर आपण हे जे फॉर्म्युले इथं डिराईव्ह केले होते, म्हणजे IRचा फॉर्म्युला लिहायचा आहे, ICचा फॉर्म्युला लिहायचा आहे, ISचा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि VSचा फॉर्म्युला लिहायचा आहे. हे 4 फॉर्म्युले लिहायचे आहेत, त्याची फेजर डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि ते 4 फॉर्म्युले झाल्यानंतर फायनलचे 2 फॉर्म्युले आहेत, म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आणि ट्रान्समिशन इफिशियन्सीचा फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ओके, सो मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स एंड कंडेन्सर ह्या मेथडनी जज करत असताना त्याची सर्किट डायग्राम आली पाहिजे. सर्किट डायग्राम आल्यानंतर त्याचे हे 4 फॉर्म्युले आले पाहिजेत. फॉर्म्युला IR, IC, IS आणि VS हे 4 फॉर्म्युले आले पाहिजेत. 4 फॉर्म्युले आले की त्याची फेजर डायग्राम आली पाहिजे. फेजर डायग्राम झाल्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी हे 2 फॉर्म्युले तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ओके, सो ह्याच्यावरून तुम्ही काय सांगू शकताय की मीडियम ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एंड कंडेन्सर ही मेथड यूज करू शकतो आणि त्या एंड कंडेन्सर ह्या मेथडवरून आपण सेंडिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट आणि रिसिव्हिंग एंड करंट ह्या 4 व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि ह्या 4 व्हॅल्यू मिळाल्या काय ती ह्या 4 व्हॅल्यूवरून व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी पण फाइंड आउट करू शकतो. सो व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फाइंड आउट केली की तुम्हाला त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स समजेल. ती ट्रान्समिशन लाईन कोणत्या कंडिशनमध्ये ऑपरेट करते किंवा त्याची इफिशियन्सी किती आहे, रेग्युलेशन किती आहे, ह्याच्यावरून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स जज करू शकणार आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण हा एंड कंडेन्सर मेथडचा जो पॉईंट आहे तो पॉईंट स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड मेथड जे असणार आहे नॉमिनल T मेथड आणि नॉमिनल पाय मेथड या 2 मेथड्स स्टडी करणार आहे. ओके, काय डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, आता आपलं लेक्चर आपण इथं थांबतो आहे. थँक्यू.